गेले तरी तुम्ही ज्या 10-15 दिवसापासून आमच्या हृदयामध्ये जो शेवंती म्हणा किंवा फुलांचा सुगंध आमच्यामध्ये जो सोडलेला आहे तो कधीही न निघणार आहे, एवढं लक्षात ठेवा. कधी पण आम्हाला तुम्ही आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी कधी पण या ठिकाणी उपस्थित असू, एवढं नक्की आम्ही तुम्हाला सांगतो. जाधव सर च्या सानिध्यात त्या दिवशी आलो तेव्हा मी सरांना पहिला प्रश्न केला की सर मी खरंच शिकेल का? जर शक्य असेल तरच मला सांगा, नाही तर मला जॉईन नको व्हायला. कारण सगळ्याच गोष्टी असतात, आर्थिक प्रश्न असतो, घरची जबाबदारी असते, बाहेर वेळ द्यायचा असतो, नुसताच वेळ वाया जातो की काय असंही मला द्यायचं. तेव्हा सरांच्या एका कॉलने सरांनी मला पहिल्या दिवशी सांगितलं तू पहिल्या दिवशी जॉईन कर, मी तुला पहिल्या दिवशी बोलायला येत होतो. आणि खरंच सरांनी पहिल्या दिवशी ऑनलाईनलाच मला बोलायला भाग पाडलं. ही सरांची ताकद आहे, हे सरांचं पॉवर आहे असं म्हणायला हरकत नाही. जास्त काही बोलणार नाही, आता जाता जाता शेवटी एक लाईन बोलतो आणि माझं भाषण संपवतो. सरांविषयी आदरणीय पवन कुमार जाधव सरांसाठी भाषण संपतं प्रभाव राहतो, भाषण संपतं प्रभाव राहतो हे शिकवलं तुम्ही आम्हाला. भाषण संपतं प्रभाव राहतं हे शिकवलं तुम्ही. आमच्या मनातला न्यूनगंड जाळून टाकलात तुम्ही, आमच्या मनातील न्यूनगंड जाळून टाकलात तुम्ही. गुरु तुम्ही, मार्गदर्शक तुम्ही, उपकार तुमचे अनंत सर. शब्दांच्या श्रीमंतीने आम्हाला घडवलात तुम्ही, आम्हाला घडवलात तुम्ही. धन्यवाद सर. आले गेले, आले 100 गेले 100. आमचे पवन कुमार जाधव साहेब लाखात एक नंबर.